जय भीम, जय शिवराय। आज आम्ही इथे आरे पोलीस स्टेशन गोरेगाव ईस्टला आलो होतो। 18 तारखेला मी माझी कंप्लेंट नोंदवली होती। हा माझा वकील आहे। आम्ही कंप्लेंट नोंदवायला आलेलो। सकाळी 4 वाजेपर्यंत आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये थांबून ठेवलं। जेवण नाही, काय नाही। आम्हाला फक्त प्रॉमिस केलं की FIR करू। हे पाटील साहेब जे इथले इन्चार्ज आहे त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिलंय की आम्ही FIR करतोय म्हणून। 8 दिवस आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करतोय, मेसेज करतोय, कॉल करतोय। एकही कॉल त्यांनी आमचा नीट उत्तर दिलं नाही, मेसेज केले नाही। आणि काल जेव्हा मी त्यांना हे म्हटलं की सर मी सगळे रिपोर्टर्स वगैरे इथं घेऊन येते जाब विचारायला, तेव्हा मला बोलले की तुला जे करायचं ते कर। आज आम्ही इथं आलोय, एकही पोलीस इथे आतमध्ये नाहीये। पहिलंच असं पोलीस स्टेशन आहे जिथे एकही पोलीस नाहीये। पोलीस वाऱ्यावरती सोडून गेलेले आहेत। आम्ही जेव्हा जाब विचारला एकही माणूस बाहेर आलेला नाही। विकले गेले ते सगळे, पैसे घेतले, ज्या माणसांकडून घेतले त्यांचे आम्हाला फोन येतात की पोलीस फोन करतात। कमीत कमी लोक असे निवडाचे गद्दार होणार नाहीयेत। तुम्ही ज्या लोकांना फोन करताय ते आम्हाला फोन करतात की त्यांचे फोन आले ते म्हणून। रिपोर्टर्स विकले गेले, ते इथले पोलीस प्रशासन विकलं गेलेलं आहे। ज्या लोकांवरती आम्ही विश्वास ठेवतो ना की आमची कंप्लेंट घ्या, ते लोक इथं विकले गेलेले आहेत। एकाने सुद्धा आम्हाला जाब दिलेला नाही। 8 दिवस कंटिन्यू, 8 दिवस आमची फक्त एक FIR घेत नाहीये। इतका अत्याचार सहन करतोय या संविधानिक देशामध्ये राहून सुद्धा। जर आमच्यासारख्या माणसांवरती असं होत असेल, सर्वसामान्य माणसांनी जीव द्यायचा का? हे तुमच्यासाठी आहे, तुमचे डोळे उघडण्यासाठी आहे की हे पब्लिक सर्वंट आहेत, ह्यांनी आपल्यासाठी काम केलं पाहिजे। आणि हा आपला मूलभूत अधिकार आहे इथं FIR नोंदवायचा। त्यांच्यावरती नसतं ते की घ्यायचा आहे गुन्हा की नाही घ्यायचा। माझ्यावर अन्याय झालाय, मी अन्यायाला वाचा फोडायला इथं आले, तर त्यांचं काम आहे इथं त्यांनी रिपोर्ट्स नोंदवायचे। त्यांनी 8 दिवस आमचे रिपोर्ट घेतलेले नाहीयेत। 8 दिवस याचा जबाबदार कोण आहे? महाराष्ट्र प्रशासनच आहे ना। त्यांनी उत्तर द्यावं। हे माझ्या वकील आहेत, त्यांना विचारा की इथली परिस्थिती आतमधली काय आहे। आता ऍक्च्युली हे प्रथमतः अशा प्रकारचा अनुभव हा खरंच आपण बोलतो की हे पोलीस प्रशासन रात्रंदिवस हे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे। परंतु आज आम्हाला इथे येऊन जवळजवळ 3-1 तास झालेले आहेत, पण या 3-1 तासामध्ये इथे कुठलेही अधिकारी अवेलेबल नाहीये। जे 2-3 अधिकारी आम्हाला भेटले ते सुद्धा पळून गेलेले अक्षरशः, तेही आमच्या समोर मागच्या दाराने पळून गेले। अशा लोकांनी वर्द्या काढाव्या आणि जे पोरं रणांगणात पळतात ना खुल्या पायांनी, त्यांना वर्द्या द्या, ज्यांना देशासाठी मरायचंय, आमच्यासाठी काम करायचंय, या देशातल्या लोकांसाठी काम करायचंय। अशा लोकांच्या अंगावरती वर्द्या सूट नाही करत। तर योग्य माणूस निवडा स्वतःसाठी आणि स्वतःसाठी उभे राहा। अन्यायाविरुद्ध वाचा फोडलीच पाहिजे, नाही तर गुलामगिरीत चालले जाल तुम्ही। त्याच्यानंतर आम्ही ज्या पण काही रीतसर कायदेशीर कारवाई आहेत, म्हणजे आम्ही कंट्रोलला वगैरे पण फोन केला, तिथूनही आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही। कंट्रोलला आपण फोन केल्यानंतर आपल्याला एक कंप्लेंट नंबर मिळतो, तो कंप्लेंट नंबर सुद्धा दिला जात नाही। तर शेवटी दाद मागायची कोणाकडे आणि कशी, हा एक प्रश्न आहे। आणि जर एखादा